सर, ह्या सरकारने अनेक आश्वासन दिले। निवडणुकीपूर्वी पण शेतकऱ्यांचा आम्ही सातबारा करू असं आश्वासन दिलं, पण सातबारा काही पुरा झाला नाही। आणि फक्त यांनी जे 5-5 रुपये, 10-10, 20-20, 50-50, 100-100 रुपये जे कर्ज होतं ते माफ करण्याचं काम केलं। यांनी सरसकट कर्जमाफी दिली नाही, म्हणून शेतकऱ्यांचा सातबारा पुरा झाला नाही। शेतकऱ्यांवर सातत्याने अन्याय होऊन राहिला, हे आपण बघून राहिलो। रोज आपल्या विदर्भामध्ये 4 ते 5 शेतकरी आत्महत्या करून राहिला, हे आमच्यासाठी लाजिरवाणी बाब आहे। पण सरकारला कुठलाही घाम फुटत नाही आणि सरकार हे निर्लज्ज आहे। ते केंद्र सरकार असो किंवा ते राज्य सरकार असो, फक्त हे आपल्या धनाढ्य मित्रांचे घर भरण्याचं यांचं ते एक काम सुरू आहे आणि गोरगरीब जनतेकडे यातलं कुठले लक्ष नाही। म्हणून आमचं मत आहे, विदर्भ राज्य आंदोलन समिती हे सातत्याने याचा पुढाकार घेऊन आंदोलन करून राहिलेले आहे। आणि आम्ही जोपर्यंत शेतकऱ्याचा सातबारा कोरा होत नाही, जोपर्यंत शेतकरी हा समृद्ध होत नाही, शेतकरी समृद्ध झाला तर हा देश समृद्ध होईल। आणि शेतकरी जेव्हा आत्महत्या करून राहिला तेव्हा हा देशाला आत्महत्या करण्याची गरज आली, हे चित्र आता दिसून राहिलेलं आहे। म्हणून आमची मागणी आहे की शेतकऱ्याला रास्त भाव द्या, त्याला सुखी करा, त्याला समाधानी करा, तेव्हा देशातील जनता सुखी राहील असं आमचं मत आहे। आणि जोपर्यंत सातबारा कोरा होत नाही, आमचं आंदोलन सुरू राहणार आहे। आणि यानंतर पुन्हा आम्ही तीव्र आंदोलन करू हा इशारा राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला देऊ। कर्जमाफी हा जो विषय आहे हा खूप जुना आहे आणि सरकारला ते करण्यामध्ये खूप रस वाटते। मी म्हटलं माझं असं मत आहे, आमचे जे नेता होऊन गेले शरद जोशी, चोकारे साहेबांचे, सुनील चोकारेंचे वडील शेतकरी नेता होते, तेही होते याच्यात। त्यांनी हे म्हटलं होतं की उत्पादन खर्चाच्या आधारित जर तुम्ही जास्त भाव दिला तर शेतकऱ्याला कर्ज काढायची जरूरत नाही, तोच बँकेमध्ये पैसे डिपॉझिट करायला जाईल। जसे व्यापारी जातात डिपॉझिट करायला, तसा शेतकरी जाईल। तर ह्या हरामखोरांनी आझादी मिळाल्यापासून शेतकऱ्यांना भिकारचोट ठेवलं। तो त्याच्या शेताच्या मालाला भाव नाही, पण शेताला भाव आहे, म्हणून तो बिचारा शेत विकून शहरात येऊन राहिला। तुम्ही आम्ही सगळे शेतकऱ्याचे पोरं आहोत। आपली शेती सोडून शहरामध्ये गुलामगिरीत जगून राहिलो, पण यांनी उत्पादन करताना Thank you.